भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आयटकच्या वतीनं ही जातनिहाय जनगणना परिषद इथं होत आहे आणि या परिषदेच्या अध्यक्षा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पुढारी कॉम्रेड सुनीता पाटील, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्याच्या जनरल सेक्रेटरी कॉम्रेड वनिताताई कापसे, ज्यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं ते ज्येष्ठ कॉम्रेड रमेश गायकवाड, कॉम्रेड तनपुरे, जे उपमहापौर गेले इथून बोलून ते कॉम्रेड दिवेकर आणि मंचावर उपस्थित असलेले सर्वजण आणि उपस्थित भगिनींनो, आपली गडबड चालू आहे, भुका लागल्या असतील पण जरा शांत बसा 15-20 मिनिट। आज हे दोन कार्यक्रम आहेत, एक तर जातनिहाय जनगणना परिषद होत आहे आणि जातनिहाय जनगणना परिषदेच्या नंतर आपण मोर्चा काढणार आहोत। परत परत कशाला बोलवायचं म्हणून नयन गायकवाडचं हे कौशल्य आहे। कॉम्रेड्स, हे जातनिहाय जनगणना काय आहे आणि तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट आहे काय? कारण की नंतरचा जो कार्यक्रम आहे त्याच्यात इंटरेस्ट आहे तुम्हाला जास्त, मोर्चामध्ये। असे दोन भाग आहेत आजच्या कार्यक्रमाचे। तर तो मोर्चा तर काढूतच आपण आपल्या प्रश्नासाठी, जसं की वनिताताई कापसेंनी सांगितलं, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, आशांचे प्रश्न, ते तर बोलूतच आपण, पण ही जातनिहाय परिषद काय आहे ते देखील जरा समजून घेतलं पाहिजे। जातनिहायचा आणि आयटकचा थेट काही संबंध आहे काय? जातनिहायचा आणि आशा कर्मचाऱ्यांचा, जातनिहायचा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा काही संबंध आहे काय ते जरा समजून घेतलं पाहिजे। ही जातनिहाय जनगणना परिषद भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आणि जनसंघटनांच्या वतीनं राज्यभर होत आहे। कोल्हापूर जिल्ह्याची परिषद झाली, ठाणे जिल्ह्याची परिषद झाली, नाशिक जिल्ह्याची परिषद झाली, औरंगाबाद जिल्ह्याची झाली, धुळे जिल्ह्याची झाली, सोलापूरची झाली, बीडची झाली, नागपूरची झाली, गोंदियाची झाली। ही आजची जवळपास 20वी परिषद आहे। जातनिहाय जनगणना परिषद अकोला जिल्ह्यात होत आहे आणि ही जिल्हाव्यापी परिषद आहे आणि याच्यानंतर 6 सप्टेंबरला संबंध राज्याची परिषद होणार आहे आणि ती होणार आहे कोल्हापूरला। तुमच्यापैकी काही जणांनी तिथं आलं पाहिजे कोल्हापूरला 6 सप्टेंबरला। वाटल्यास 6 सप्टेंबरला एक दिवस यायचं नसेल तर 2 दिवस या, एक दिवस पिकनिक काढा 5 तारखेला, किंवा 6चा मुक्काम करून 7चा पिकनिक करा, परंतु 6 सप्टेंबरची जातनिहाय परिषद महत्वाची आहे। ज्या राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाचा पहिल्यांदा कायदा केला त्या राजर्षी शाहू महाराजांची 150वी जयंती सुरू झालेली आहे 26 जुलैपासून आणि शाहू महाराजांची कर्मभूमी कोल्हापूर आहे आणि म्हणून आपण कोल्हापुरात ही राज्यव्यापी परिषद 6 सप्टेंबरला घेणार आहोत। तुमच्यापैकी काही जणांनी तयारी केली पाहिजे, बसनी, रेल्वेनी किंवा जीप काढून। ते कॉम्रेड रमेश गायकवाड आणि नयन गायकवाड आणि सुनीता पाटील हे ठरवतील सगळं तुमचं। परंतु हे जातनिहाय काय आहे? जातनिहाय म्हणजे त्या देशातील लोकसंख्येची मोजणी करणं। कधीपासून ही मोजणी होते? आज अचानक आपण मोजणी ही मागणी करू लागलो का?
जेव्हा मोगलांचं राज्य होतं तेव्हाही मोजणी होत होती, जातनिहाय जनगणना होत होती. त्याला खानेसुमारी म्हटलं जायचं. खानेसुमारी देशातल्या प्रत्येकाचं डोकं मोजायचं, प्रत्येकाची आर्थिक स्थिती काय आहे ते समजून घ्यायचं, प्रत्येकाची जात काय आहे ते समजून घ्यायचं. हे मोगलांच्या काळात झालं, निजामाच्या काळात झालं, इंग्रजांच्याही काळात झालं. आणि इंग्रज गेल्यानंतर आपल्या देशातही जातनिहाय जनगणना दर 10 वर्षांनी होत आहे. पहिली जातनिहाय जनगणना कधी झाली होती माहिती आहे तुम्हाला? इंग्रजांच्या काळात 1871 ला. मग दर 10 वर्षांनी ती होत गेली. 1871 ला पहिली, 1881 ला दुसरी, 1891 ला तिसरी, 1901 ला चौथी, 1911 ला पाचवी, 1921 ला सहावी, 1931 ला सातवी आणि ती शेवटची जनगणना होती इंग्रजांच्या काळातली. 41 ला झाली नाही, 47 ला भारत स्वतंत्र झाला. आणि मग स्वतंत्र भारताने 1951 ला पुन्हा जातनिहाय जनगणना केली. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झालेले होते. आणि दर 10 वर्षांनी ही जातनिहाय जनगणना होते. मागची जातनिहाय जनगणना 2011 साली झालेली होती. 10 वर्ष कधी होतात? 2011 साली झाल्यानंतर 2021 ला जनगणना व्हायला पाहिजे होती. पण 2021 ची जनगणना अद्यापही करण्यात आलेली नाही. कोरोनाचं कारण सांगितलं, कोविडचं कारण सांगितलं, हे इलेक्शन येणार आहे ते कारण सांगितलं. आणि दर 10 वर्षांनी जी जातगणना होते, सेन्सस होतं, ते अद्यापही झालेलं नाही. 2024 संपत आलं तरी. म्हणून आपलं आयटकचं म्हणणं आहे, म्हणून लालबावट्याचं म्हणणं आहे, म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं म्हणणं आहे की 2021 ची जनगणना अजून थकलेली आहे. ती सुरू करा नरेंद्र मोदी साहेब, आणि ती सुरू करा. आणि ती केवळ नेहमी सारखी जनगणना नाही, तर ती जातनिहाय जनगणना करा. जातनिहाय का? दर 10 वर्षांनी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची जातनिहाय जनगणना होतेच, पण ओबीसीची जातनिहाय जनगणना होत नाही, हे लक्षात घ्या. आपलं म्हणणं आहे की भारतातील सर्व जातींची लोकसंख्या किती आहे ते आम्हाला कळू द्या. एससीची किती, एसटीची किती, ओबीसीची किती आहे, इतर समाजाची किती आहे. कोणीतरी मला परवा बीडला प्रश्न केला, मी हा मुद्दा उपस्थित केला तर पत्रकाराने, लालबावटा तर जातीला मानत नाही, मग तुम्ही जातनिहाय जनगणना कशी घेतात? आपण तर म्हणतो जात पात धर्म का झगडा नाही चलेगा, रक्त हिरवं भगवान असतं, ते फक्त लाल असतं. मग मला त्या पत्रकाराने विचारलं, तुम्ही तर जात मानत नाही आणि जातनिहाय जनगणना कशी? कम्युनिस्ट जात पातीला मानत नाही, त्याचा अर्थ कम्युनिस्ट जातीवाद करत नाही. जातीच्या नावानं कुणाला लांब ढकलत नाही. तो या धर्माचा, ती या धर्माची म्हणून कुणात भेदाभेद करत नाही. त्या अर्थानं कम्युनिस्ट पार्टीला जातीयवाद मान्य नाही, धर्मवाद मान्य नाही. जातीच्या आणि धर्माच्या नावानं कोणी भिंत्या उभ्या करत असतील आणि जाती जातीमध्ये भांडण लावत असतील, द्वेष निर्माण करत असतील, तर ते आम्हाला मान्य नाही. परंतु कम्युनिस्ट जात मानत नाही, लालबावटा जात मानत नाही म्हणजे जात संपली असं होत नाही ना. तुम्ही माना किंवा नका मानू, समाजात जात अस्तित्वात आहे. आपण बघतोय की बरीच आंदोलनं सध्या चालू आहेत आरक्षणाच्या प्रश्नावरून. जरांगे पाटलाचं नाव आपण ऐकलं. संबंध महाराष्ट्रभर जरांगे पाटलांचं आंदोलन सर्वांना माहीत झालेलं आहे. काय म्हणणं आहे त्यांचं? आम्हाला आरक्षण द्या मराठा समाजाला.
त्यांचं म्हणणं चुकीचं आहे का? माझ्या मते चुकीचं नाही. त्यांचं म्हणणं की आम्हाला आरक्षण द्या पण आम्हाला ओबीसी मधून द्या, हे त्यांचं चुकीचं आहे. आपल्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे ते संविधान असं सांगत नाही की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण द्या. ते संविधान असं सांगतं की सामाजिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत, शैक्षणिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत त्यांना आरक्षण द्या. मग कोण आहेत ते? एससी आहेत, एसटी आहेत, ओबीसी आहेत. एससी एसटीना आरक्षण घटनेप्रमाणे होतच, नंतर ओबीसीना देखील आरक्षण लागू झालं मंडल आयोगाच्या नंतर. आणि आता मराठा समाजाला किंवा उच्चवर्गीयातील इतर जे आहेत, ब्राह्मण असतील किंवा मारवाडी असतील किंवा आणखीन कोणी असतील किंवा मराठा असतील, त्यांना मात्र ओपन मधून जागा असतात. 50% आरक्षण आहे आणि 50% ओपन साठी आहे. परंतु मराठा समाज म्हणू लागलाय की आम्हाला ओपन मधून नाही यायचं, आता आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि कशातून पाहिजे? ओबीसीतूनच पाहिजे. आणि ओबीसी वाले काय म्हणू लागलेत? इकडे येऊ नको, माझी भाकर मलाच पुरत नाहीये, माझ्याजवळच कमी खायला, इकडे लुडबुड करू नको. काही ओबीसी म्हणतात की मला एसटी मध्ये घाला, जसे की धनगर आहेत. चुकीचं आहे का त्यांचं? परिस्थिती वाईट आहे म्हणून ते मागण्या करतायत. आणि एसटी वाले म्हणतात तुझं इकडे येण्याचं काही कारण नाही, तो आहे तिथंच राहा, आमची भाकर खाऊ नको, आमचा तुकडा घेऊ नको, आमचा वाटा घेऊ नको. वामनदादा कर्डक जसं म्हणतात, सांगा आम्हाला बिर्ला वाटा साठा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो. एसटी वाले म्हणतात आमचा वाटा घेऊ नको ओबीसीला. ओबीसी वाले मराठा समाजाला म्हणतात आमचा वाटा घेऊ नको, इकडे येऊ नको. आणि मराठा समाज तर म्हणतं इथंच जायला पाहिजे. म्हणून आजतकची आणि कम्युनिस्ट पार्टीची भूमिका आहे, एकदाच होऊन जाऊ द्या. मराठा किती आहेत, ओबीसी किती आहेत, एसटी किती आहेत, एससी किती आहेत, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, असं तत्व आहे. आणि म्हणून 2021 ची जी जातनिहाय जनगणना थांबलेली आहे ती अगोदर करा. आणि ती करताना नुसती जनगणना नका करू दर 10 वर्षासारखी, तर यावेळेची जनगणना जातीनिहाय जनगणना करा. मी येणार आहे हायटेकचा आणि ह्याचा काय संबंध आहे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आणि आशा कर्मचाऱ्यांचा आणि ह्याचा काय संबंध आहे, त्याच्याकडे मी येणारच आहे. परंतु मराठा समाजाने आंदोलन पेटवलं, वर्ष झालंय. त्याच्या अगोदर 54 मोर्चे काढले. आणि ओबीसी ताना म्हणतात, ते ओबीसी नाही म्हणतात. मराठा समाजाला ही मागणी करण्याची वेळ का आली हेही जरा समजून घ्या. एक तर मराठा समाज शेतीवर अवलंबून असणारा समाज आहे. ते म्हणत होते की वरिष्ठ शेती आणि कनिष्ठ नोकरी. नोकरीला काय म्हणत होते? कनिष्ठ. वरिष्ठ काय? शेती. पण भारत जेव्हा जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य झाला 1995 ला, तेव्हापासून शेतीची परिस्थिती बिघडत गेली. शेतीवर संकट आली, खतं महागली, बियाणं महागले, डुप्लिकेट बियाणं आली. ती पेरल्यानंतर आळ्या पडू लागल्या पिकावर. शेतीचं कंपनीकरण होऊ लागलं. शेतीवरची संकट 1995च्या नंतर वाढत गेली. शेतात काही पिके नसं झालं, जे पिकवलं ते येईन असं झालं. आणि परत शेतीच्या वाटण्या होऊ लागल्या. 10 एकर शेती असेल आणि 2 मुलं असेल तर 5-5 एकर झाली. परत त्याला 2 मुलं असतील तर ती 2.5 एकर झाली. परत त्याला 2 मुलं असतील तर ती 1.25 एकर झाली. परत त्याला 2 मुलं असतील तर ती परत गुंठावर आली.
एकीकडे शेतीमध्ये काही पिके नसं झालं, शेतीवरची संकट वाढत गेली आणि दुसरीकडे भावामध्ये वाटण्या झाल्यामुळं शेतीचे वाटे पडत गेले आणि त्या एवढूशा शेतीमध्ये काहीच कामाला येईना ती शेती. आणि जो समाज त्या शेतीवर अवलंबून होता त्या मराठा समाजाला वाटू लागलं की कशाची वरिष्ठ शेती, काही वरिष्ठ शेती राहिलेली नाही. वरिष्ठ आता काय आहे? नोकरी. आणि मला तर नोकरी नाही. माझ्या गावातल्या दलिताला नोकरी आहे, माझ्या गावातल्या ओबीसीला नोकरी आहे आणि मला तर नाही. हा मराठा समाज म्हणत होता अगोदर की मला नोकरी नाही करायची, वरिष्ठ शेती आहे. तो आज म्हणू लागला की मला नोकरी पाहिजे. आणि ते म्हणत असताना तो वोट कुणाकडे दाखवू लागला? तर दलिताकडे, ओबीसीकडे. जणू काही त्या सर्वांनाच मिळू लागलंय. त्याचा राग सरकारवर निघण्याच्या ऐवजी त्याचा राग दलितावर निघू लागला, त्याचा राग ओबीसीवर निघू लागला. त्याचं चुकलंय का? त्याच्या शेतीवरचं संकट वाढलं, त्याच्या शेती कमी होत गेली, वाटण्या पडल्या, बांध पडू लागले आणि मग आता शेतीत काही राहिलंच नाही. एकतर सरकारच्या धोरणामुळं आणि एकतर वाटण्या होत गेल्यामुळं, या खाजगीकरणाच्या धोरणामुळं शेती बर्बाद होत गेली. शेती बर्बाद झाली, शेतकरी बर्बाद झाला. आणि दुसरीकडे विकासाच्या नावानं नरेंद्र मोदी असतील किंवा कोणतेही सरकार असेल, शेती घेऊ लागलं शेतकऱ्यांची. कशाचा विकास? धरणं बांधायची, शेतकऱ्यांची जमीन घ्यायची. रस्ते बांधायचे, समृद्धी महामार्ग करायचा, शेतकऱ्यांची जमीन घ्यायची. कुठला तरी प्रकल्प उभा करायचा आहे, शेतकऱ्यांची जमीन घ्यायची. विकासाच्या नावानं शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊ लागल्या. चुकीचे बियाणं, चुकीचे खतं आले, महागाई झाली प्रचंड, शेती परवडण्याची झाली, शेतीचे तुकडे झाले भावाभावात. आणि आता शेतीत काही राम नाही म्हणून त्याला वाटतं की नाही मला आता नोकरीच पाहिजे. आणि मग त्याला वाटू लागलं की नाही मला ओबीसीत गेलं की नोकरी भेटते. त्याचं सगळं म्हणणं खरं जरी असेल तरी ओबीसीत गेल्यावर नोकरी भेटते हे म्हणणं खोटं आहे. कारण की ओबीसी वाले म्हणतात की आमच्यात येऊ नको आणि एसटी वाले म्हणतात ओबीसीला की तू आमच्यात येऊ नको. नोकऱ्या कमी होत चाललेल्या त्याला कारण काय आहेत हे समजून घेतलं पाहिजे. जे की ऐकत बोलत राहते, हा संबंध आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा, आशा कर्मचाऱ्यांचा. आज अंगणवाडी कर्मचाऱ्यामध्ये आणि आशा कर्मचाऱ्यामध्ये मी बघितल्यात MA झालेले आहेत, काही जणी MPhil आहेत, काही जण PhD वाले आहेत. आम्ही 40 वर्षापूर्वी बघत होतो रमेशराव आम्ही अंगणवाडीत कोणाला लावायचं तर गावात जावं लागायचं घराघरात त्या सरकारला, अरे करणं बाई काम करणं. आणि ती बाई म्हणायची नको मला. आणि 100 रुपयावर 200 रुपयावरती कामाला जायची. गावातली लोक हसायचे, चालली मास्तरीन बाई 50 रुपयाच्या तुकड्यासाठी. पण हळूहळू आयटकच्या लढ्यामुळं, कम्युनिस्टांच्या लढ्यामुळं ते 200चे 400 झाले, 400चे 700 झाले, 1000 झाले, 1500 झाले, 2000 झाले आणि 10,000 10,500 पर्यंत आपण आलो. आता त्या शिकलेल्या पोरीला बाप म्हणतोय ती 12वी पास असणारी अंगणवाडी सेविका 10,500 घेते आणि तू PhD झालेली घरी बसलीस, जा आता अंगणवाडीत तरी जा. जर ती कुठं प्राध्यापक म्हणून जरी लागली तरी तो संस्था चालक तिला 1,500 आणि 2,000च्या वरती देत नाही. शाळेत जरी लागली तरी तो संस्था चालक तिला 1,500 आणि 2,000च्या वरती देत नाही. काही संस्था तर अशा आहेत की दिवाळी दसऱ्यालाच फक्त काहीतरी 5-10 हजार रुपये देतात. ती बिचारी आणि तो तरुण काम करत राहतो तिथं. आज ना उद्या मग इथं कन्फर्म होईल लागेल आणि त्याची पिळवणूक केली जाते. आणि दुसरीकडे गावातली आशा कर्मचारी दिसते, दुसरीकडे गावातली अंगणवाडी कर्मचारी दिसते, जी की युनियनच्या रेट्यामुळं जे अल्पमान धन होतं ते 10,000 पर्यंत आलं. 10,000 म्हणजे काय की झाडकी पत्ती. 10,000 देखील नाहीये, चुकीचं आहे. 10,000 न काय होतं, परंतु जर आयटक लढली नसती तर ते 10,000 झाले नसते हे लक्षात घ्या. आणि म्हणून आज त्या शिकलेल्या पोरीला आणि पोराला वाटू लागलं की ही 9वीची, काही अंगणवाडीवाल्या जुन्या तर 8वी आहे, काही 10वी आहे, ती घेते 10,000 पगार आणि मी MA PhD असून मी घरी बसलेले. मग तिचा बाप रागवतो, माय रागवते, ती देखील अंगणवाडीत येऊ लागली. आणि मग अंगणवाडीत लागायला आजकाल 40 आणि 50 आणि 60 हजार रुपये घेऊ लागले.
त्याचा काही संबंध नसतो खरं तर. परंतु भ्रष्टाचार करणारे अशी लालूच दाखवत राहतात, मी लावतो तुला. मुद्दा काय की सरकारी कर्मचाऱ्यांच्या जागा कमी होऊ लागलेल्या आहेत, जिल्हा परिषदेमधील शिक्षकांच्या जागा कमी होऊ लागलेल्या आहेत, कॉलेज आणि विद्यापीठातील शिक्षकांच्या जागा कमी होऊ लागलेल्या आहेत, अकोला कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या जागा कमी होऊ लागलेल्या आहेत, तलाठी आणि ग्रामसेवकाच्या जागा कमी होऊ लागलेल्या आहेत. सरकारनं उद्योगधंदे बंद पाडलेले आहेत, सरकारचे जे उद्योग होते ते बंद पडू लागलेले आहेत. आणि आरक्षण कुठं असतं, रिझर्वेशन कुठं असतं, राखीव जागा कुठं असतात, तर सरकारच्या ऑफिसमध्येच असतात, शाळेत असतात, कॉलेजेत असतात, रेल्वेत असतात, कोळसा खाणीत असतात, जिल्हा परिषदेत असतात, नगरपालिकेत असतात, महानगरपालिकेत असतात. पण हे सार्वजनिक उद्योगधंदे बंद पडत चालले आणि तिथं जरी आरक्षण दिलं तरी तिथं काय मिळणार आहे? कारण की आरक्षण कुठे आहे? सरकारमध्येच, सरकारी कार्यालयात, आणि सरकारी कार्यालय तर बंद पडत चाललेली आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीत जिथं आडातच नाही तिथं किती पोहरे टाकले तरी पोहऱ्यात पाणी कसं येणार? आणि म्हणून ह्या नोकऱ्या वाचवा, खाजगीकरण करू नका, अंबानी अदानीला सरकारी उद्योग देऊ नका, रिक्त जागा भरा. ही मुख्य मागणी मात्र मराठा समाज करत नाही किंवा आरक्षणाच्या नावाने आंदोलन करणारे करत नाही. शेतीच्या वर जे संकट आलेले त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. या सरकारने ते सर्व संकट आणलेले त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. आणि म्हणून परिस्थिती अत्यंत बिकट होत चाललेली आहे आणि समाजातील सर्वांना वाटू लागलं की मला आता आरक्षण पाहिजे. अरे जिथं आरक्षणच संपू लागलेलं आहे, जिथं डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावर हल्ला होत आहे, आरक्षण जिथं आहे त्या संस्था बंद पडू लागलेल्या आहेत, तिथं तुला आरक्षण देऊ तरी काय? आणि म्हणून सर्वजणांनी मिळून खाजगीकरणाच्या विरोधात बोलणं, सर्वजणांनी मिळून सार्वजनिक उद्योगधंद्याच्या विक्रीच्या विरोधात बोलणं, सर्वजणांनी मिळून अंबानी अदानीचे जे लाड होत आहेत त्याच्या विरोधात बोलणं ही मुख्य गोष्ट आहे. आणि या मुख्य गोष्टीसाठी उद्या मोर्चे आहेत महाराष्ट्रात सर्वत्र. आज नयन भाऊनी उद्याचा मोर्चा आजच ठेवून टाकला, परिषदही घेऊन आणि मोर्चाही करू. बरोबर आहे, परत परत कशाला येतील. आणि म्हणून हे समजून घ्या भगिनींनो, जातनिहाय जनगणना जे जे आरक्षणाच्या नावावर जे आज भिंती निर्माण झालेले आहेत, द्वेष निर्माण झालेले आहेत, त्याच्यातून मार्ग असेल एक तर सर्व जातींची किती संख्या आहे त्याची मोजणी करा आणि त्याप्रमाणे त्यांना द्या. आपल्या देशात 1931 नंतर जातनिहाय जनगणना झालेली नाहीये. दर 10 वर्षांनी जनगणना झाली 2011 पर्यंत, पण जातनिहाय जनगणना नव्हती. 1931 साली इंग्रजांच्या काळात ती झालेली होती. म्हणून आपलं म्हणणं आहे की झाले 90-100 वर्ष आता ती जातनिहाय जनगणना केली पाहिजे. कशाच्या आधारे तुम्ही ओबीसीला रिझर्वेशन देतात? 27% का? कालेलकर आयोग म्हणतो ओबीसीची संख्या 40%, 32%. मंडल आयोग म्हणतो ओबीसीची संख्या 52%. नॅशनल सॅम्पल सर्वे म्हणतो ओबीसीची संख्या 40%. 32% खरं, 52% खरं, तर 40% खरं? एकदा होऊन जाऊ द्या जातनिहाय जनगणना करून. एससी मध्ये देखील एक जात नाहीये. शेड्यूल कास्ट मध्ये, दलितामध्ये 59 जाती आहेत. बौद्ध आहेत, मातंग आहेत, वाल्मिकी आहेत, बरेच 59 जाती आहेत. कुणाची किती संख्या आहे त्याप्रमाणे त्यांना लाभ मिळतोय का हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून जातनिहाय जनगणना हा जातीयवादाला खत पाणी घालणारा कार्यक्रम नाही. जातनिहाय जनगणना ही मागणी लालबावट्याची, ही जातीयवादाकडे नेणारी नाही तर जाती निर्मूलनाकडे नेणारी आहे, हे लक्षात घ्या. आणि जाती निर्मूलनासाठी आरक्षण, जाती निर्मूलनासाठी जातनिहाय जनगणना आवश्यक आहे. कोणीतरी म्हणतं जातीच्या निर्मूलन, आरक्षण जातीच्या नावावर द्यायचं, जातीचं निर्मूलन कसं होईल? पारंपरिक व्यवसाय जातीचे आहेत. तेलेनी तेलच काढायचं आणि वारकानी कटिंगच करायच्या, कुंभारांनी मडकेच बनवायचे. ही पारंपरिक जी जात आहे, जातीचे व्यवसाय आहेत,
जर तुम्ही आरक्षण दिलं नोकऱ्यामध्ये तर त्याच्यातून ते बाहेर होऊ शकतात. तोही तलाठी बनू शकतो, तोही कलेक्टर बनू शकतो आणि जातीच्या भिंती तुटू शकतात. त्या अर्थानं लालबावटा आरक्षणाकडे बघतो, त्या अर्थानं लालबावटा जात आहे जनगणने परिषदेकडे बघतो. आणि म्हणून भगिनींनो आणि बंधूंनो, जात न्याय जनगणना आमचा मुद्दा नाहीये हे डोक्यातलं काढून टाका. आपल्या पोराबाळांचं काय होणार आहे? अंगणवाडी कर्मचाऱ्याला मानधन वाढवून पाहिजे, आशा कर्मचाऱ्याला मानधन वाढवून पाहिजे. कशासाठी पाहिजे? ती काय खिशात घालते सर्व स्वतःच्या? ती काही पिक्चर बघत फिरते? ती काही स्वतःसाठी साड्या घेत फिरते? घेत असेल एखाद दुसरी, तिचा हक्क आहे म्हणून. पण सारा पैसा हा जी लावते आमची अंगणवाडी वाली बाई आणि आशा कर्मचारी, ती घरासाठी लावते, पोराबाळाच्या शिक्षणासाठी लावते, आरोग्यासाठी लावते. स्वतःकडे काय, स्वतःसाठी काहीच नसतं. अनेक ठिकाणी तर नवरा वाटच बघत असतो 1 तारखेची 5 तारखेची, आलं की सगळे घेऊन टाकत असतो. स्वतःसाठी ती काही करत नाहीये. तिला जे काही करायचंय ते घरच्या कुटुंबियासाठी करायचं. मुलाचं फीस भरायचंय, मुलीचं लग्न करायचंय, अमकं करायचंय, तमकं करायचंय. शेत असेल नवऱ्याला तर तिथं खतं आणायची, बियाणं आणायची. सारा पैसा ती कुटुंबात. तरी देखील ती मानधनवाढ का करते? तर कुटुंब चांगलं चालावं म्हणून. पण कुटुंब जर चांगलं चालायचं असेल तर मुलाबाळांचं शिक्षण चांगलं होणं महत्वाचं आहे. ही अंगणवाडीवाली बाई, मुलाचा बाप शेतमजूर, ही आशाबाई, मुलाचा बाप काहीतरी अल्पभूधारक, हे अंगणवाडी कर्मचारी आणि ते कुठेतरी भूमिहीन किंवा काम करणारे कुठेतरी. किती दिवस बापाने आणि आईने कष्ट करायचे त्या मुलाच्या? त्या अंगणवाडीवाल्या बाईला वाटत असेल, आशा कर्मचाऱ्याला वाटत असेल की माझा पोरगाही प्राध्यापक व्हावा, माझा पोरगाही कलेक्टर व्हावा, माझा पोरगाही इंजिनियर व्हावा. आणि झालेत ना काही जणींचे. आणि ही पोरं जर इंजिनियर डॉक्टर व्हायची असतील आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची, आमच्या आशा कर्मचाऱ्यांची, तर या अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्याला किमान वेतन मिळाल्याशिवाय ते त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून आपलं मागणं आहे की किमान वेतन द्या. ती एकटीसाठी नाही मागत, ती अख्ख्या कुटुंबासाठी. आणि कुटुंब चांगलं झालं तर समाज, सुदृढ समाज चांगला होतो, समाजाचं आरोग्य सुधारतं. ती सर्वांचं पोषण करेल आणि तिचं मात्र कुपोषण करत राहताल तुम्ही. ये नाही चलेगा नरेंद्र मोदी. आणि म्हणून आम्हाला किमान वेतन द्या, सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी द्या. कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्यापेक्षा आम्ही कमी काम करत नाही. जसं ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आहे आयटकचा, आणि त्यांनी लढून सांगितलं की जिल्हा परिषदेत जेव्हा कारकुनाच्या जागा भरल्या जातील तेव्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियन मधून 10% तिथं भरा. आणि ती मागणी सरकारने मान्य केली. आपण ही मागणी करतो की जर जिल्हा परिषदेत उद्या कारकुनाच्या याच्या जागा निघाल्या, सुप्रिटेंडेंटच्या जागा निघाल्या, कारकुनाच्या निघाल्या, सहाय्यकाच्या निघाल्या, तर पात्र असणाऱ्या आशा आणि पात्र असणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यामधून त्या भरल्या पाहिजेत. का नाही होत ते? पण सरकार आहे त्याच जागा भरत नाही आणि आपलं हे मागणं कुठं होणार? म्हणून भगिनींनो, ही दुहेरी लढाई आहे. युनियन म्हणून आपण आपल्या प्रश्नासाठी लढू. सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा पाहिजे, किमान वेतन पाहिजे. रिटायर झाल्यानंतर अनेक जणी रिटायर झाल्या, काहीच नाही, काहीतरी मिळत तरी होतं 5-10 हजार, तेही आता मिळणं बंद झालं. अख्खा कुटुंब तिच्यावर होतं आणि निवृत्त झाल्यानंतर तिला काहीच नाहीये, परेशान आहे. कोणी भांडे घासायला चाललंय, कोणी अजून कुठेतरी चाललंय. काय करायचं तिने? म्हणून सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा, किमान वेतन, रिटायर झाल्यानंतर दरमहाला पेन्शन. हे 1 लाख रुपये 75,000 रुपये नाही, ते तर किडूक निघून जातील. 1 लाख आले तरी पोरग घेऊन टाकतो लगे, मला मोटरसायकल घ्यायची मम्मी. आणि 75,000 आले तरी मदतनीसाकडून तो घेऊन टाकतो. कधी नवरा घेतो, कधी मुलगा घेतो. आणि समजा नाहीच घेतले तरी ते 75,000 रुपये 1 लाख रुपये किती दिवस पुरणार आहे? ते 1 लाख आणि 75,000 तुम्ही ग्रॅच्युटी म्हणून धरा, ते देखील वाढवा.
परंतु दरमहाचं पेन्शन किती मिळालं पाहिजे, तर शेवटचं जे तिचं मानधन होतं त्याचे निम्म तरी द्या. मी प्राध्यापक म्हणून विद्यापीठातून रिटायर झालो, मला निम्म पेन्शन मिळतं, कलेक्टरला मिळतं, तलाठ्याला मिळतं, ग्रामसेवकाला मिळतं, शिक्षकाला मिळतं, अंगणवाडी कर्मचाऱ्याला का पेन्शन मिळत नाही? आणि म्हणून शेवटचा पगार जर तिचा 11,000 असेल तर रिटायर झाल्यानंतर तिला 5,500 घर बसले आले पाहिजे. आणि आता 11,000 वर आम्ही थांबणार नाहीये. आता वनिता कापसे म्हणल्या, अल्टिमेटम दिलेलं आहे सरकारला, एकनाथ शिंदे ये नहीं चलेगा. तुम्ही लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर आम्ही जो संप केला होता तेव्हा आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला पेन्शन देऊ, आम्ही तुम्हाला किमान वेतनाचा विचार करू. कुठे गेले तुमची ती आश्वासन? एकतर त्या संप काळातील पगार मिळालेला नाही, तो दिला पाहिजे ही आमची मागणी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे, दरमहा पेन्शनचा कायदा झाला पाहिजे. आणि आता 20 ऑगस्टला मोर्चा काढून त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे 15 दिवसाचं, नाहीतर पुन्हा आम्ही आंदोलन छेडू, पुन्हा आम्ही राज्यभर आंदोलन छेडू. बघू. आणि म्हणून भगिनींनो, ही दुहेरी लढाई आहे. एकीकडे आपण आपल्या प्रश्नासाठी लढायचं आहे, मानधन वाढ, किमान वेतन, निवृत्ती वेतन वगैरे वगैरे वगैरे. आणि दुसरीकडे हे प्रश्न ज्यांनी निर्माण केले त्या सरकारच्या विरोधातही लढायचं. हे रे ठोसरबाई बोलले ना, त्या बदलायला पाहिजे. म्हणून आता सरकारला, ज्या सरकारने हे अन्याय अत्याचार केलेले त्या सरकारला बदललं पाहिजे. लोकसभेत दाखवला इंगा, आणि त्या इंगा दाखवण्यात आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा देखील सिंहाचा नसेल तरी खारीचा वाटा आहे. 63 जागा भाजपच्या नरेंद्र मोदीच्या कमी झाल्या. नवऱ्याला काय करायचं ते करू द्या, पोराला काय करायचं ते करू द्या. मी मात्र नरेंद्र मोदीच्या संघ भाजप सरकारच्या विरोधात आहे. आणि म्हणून लोकसभेत त्यांच्या जागा कमी झाल्या हे दाखवून दिलं तुम्ही. आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील तुम्हाला ते दाखवून द्यावं लागेल. आणि म्हणून जातनिहाय जनगणनेचा, आरक्षणाची 50% मर्यादा हटवण्याचा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आणि आशा कर्मचाऱ्यांचा थेट संबंध आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यामध्ये, आशा कर्मचाऱ्यामध्ये ओबीसी आहेत, एससी आहेत, एसटी आहेत, मराठा आहेत, ओपन जातीतले आहेत. पण ते काय म्हणतात, हम सब ही एकजूट पाहिजे. आणि म्हणून आपली घोषणा असते की जात पात धर्म का झगडा नहीं चलेगा. मराठा, साळी, माळी, केली, कुमार हम सब एक है. एका जातीसाठी नयन गायकवाड भांडत नाही, एका जातीसाठी वनिता कापसे आणि रामबाई ती भांडत नाही. एका जातीसाठी भांडणारी माणसं बघितलीत आपण कसं जाती जातीत भांडणं लावतात. आपण सगळ्या जातींना घेऊन चालणारी माणसं आहेत, सगळ्या जातीच्या श्रमिकांना घेऊन चालणारी माणसं आहेत. एकीकडे ऐत खाणाऱ्यांची जात आणि दुसरीकडे कष्ट करणाऱ्यांची जात. आपली जात कष्ट करणाऱ्यांची आहे. घरात गेल्यावर आपण आपली जात पाळू, घरात गेल्यावर आपण आपला धर्म पाळू, पण घराच्या बाहेर आल्यावर आपली एकच जात, कष्ट करणाऱ्यांची जात, ऐत खाणाऱ्यांची जात आमचा शत्रू. आणि म्हणून उद्या आपला तो मोर्चा आहे, भगिनींनो लक्षात घ्या. आणि तो उद्याचा मोर्चा राज्यभर जरी असेल तरी तो मोर्चा आज ठेवून टाकलेला आहे. इथे फक्त आपले प्रश्न नाहीत. आपण ज्या गावात राहतो त्या गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची काय परिस्थिती आहे आशाबाई चांगलं सांगू शकतील. किमान 50 प्राथमिक आरोग्य केंद्र तुमच्या अकोले जिल्ह्यात असतील, किमान 200 सव्वा 200 प्राथमिक उपकेंद्र आरोग्य केंद्र इथं असतील, किमान 7-8 ग्रामीण रुग्णालय असतील, 1 जिल्हा रुग्णालय आहे. काय या रुग्णालयाची परिस्थिती? डॉक्टर तिथं थांबत नाहीत, नर्सेस तिथं थांबत नाहीत. अंगणवाडीवाल्या बाईच्या पोराचं दुखू लागलं, तिचं दुखू लागलं तर त्यांनी जायचं कुठं रात्री उठून? नर्सेसची संख्या कमी आहे, डॉक्टरांची संख्या कमी आहे. काय करायचं? त्या प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी पडलेले आहे. ती प्राथमिक आरोग्य केंद्र सुधारली पाहिजे. अरे गावात जाताना गावाचा रस्ता देखील अनेक गावात चांगला नाहीये. अप्रोच रोड ज्याला म्हणतो, संपर्क रस्ते जे म्हणतो, किंवा गाव अंतर्गत रस्ते जे आहेत चिखलानी चिखल साचलेला आहे, उखडलेले रस्ते आहेत. कोणी बोलायचं? जरांगे पाटील बोलत नसतील, हाके पाटील बोलत नसतील, सरकार बोलत नसेल. सरकारला ते चांगलं आहे, ते भांडतायत आपापसात, हे चांगलं आहे.
पण ते बोलो न बोलो, आम्ही बोलूत, लाल बावट्यावाले बोलू. रस्त्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत आपली मुलं शिकतात बऱ्याच जणींची, आणि जिल्हा परिषदेच्या शाळा अनेक ठिकाणी मास्तर नाहीये, केंद्र असतात त्यांची केंद्र प्रमुख नाहीये, बीट असतात त्यांचे, आपले जसे बीट असतात त्याचे शाळेचे बीट असतात. तिथं शिक्षण विस्तार अधिकारी असतो. शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची शेकडो पदं महाराष्ट्रात रिक्त आहेत. कसं काय आमच्या अंगणवाडीवाल्या बाईचा आणि आशा बाईचा आणि शेतमजुराचा मुलगा ती कॉम्पिटिशन करेल त्या शाळेत शिकून? काही जण आपल्या मुलाला इंटरनॅशनल स्कूलमध्ये पाठवतात, पब्लिक स्कूलमध्ये पाठवतात. त्याची फी महिन्याला 1 लाख रुपये आहे. आमची अंगणवाडी बाई कशी देईल? अरे मी प्राध्यापक आहे, मी देखील त्या 1 लाख रुपये महिन्याच्या फी देऊ शकणार नाही. अंगणवाडी बाई आणि आशा बाईचा तर प्रश्नच नाही, आणि म्हणून तिची स्पर्धाच करू शकत नाही. अंगणवाडीवाली बाई आणि आशाबाईचा मुलगा जो जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो तो स्पर्धा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या पोराबरोबर करू शकत नाही. कारण की तिथं मिळणारं शिक्षण गुणवत्तापूर्ण असतं. पण ते गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यायचं असेल तर पैसा ओतावा लागतो. पैसा आमच्याजवळ नाही. म्हणून आमचं म्हणणं आहे, आमची घोषणा आहे की बापाची धनवत्ता ही मुलाची गुणवत्ता नाही चलेगा. सर्वांना समान शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणून त्या आपण हा प्रश्न देखील ऐरणीवर आणलेला आहे. आरोग्याचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, निराधारांच्या अनुदानाचा प्रश्न आणि किमान वेतनाचा प्रश्न, हे सगळे प्रश्न आजच्या मोर्चाद्वारे आपण मांडणार आहोत. आणि ह्या निवेदनात ह्या सगळ्या प्रश्नांचा उल्लेख आहे. म्हणून भगिनीनो, अजून जास्त न बोलता आपल्याला मोर्चाची वेळही झालेली आहे, मोर्चाही काढायचा आहे. परंतु आता आपण आपल्या प्रश्नावर भांडत असताना आपल्या सोबत आणखीनही काही प्रश्न आहेत. आणि मला बरं वाटलं ह्या ज्या काही जणी बोलल्या नाही इथं, आपल्या स्वतःच्या प्रश्नाशिवाय देखील बोलल्या. स्वतःचे प्रश्न नाही विसरून जायचे, पण स्वतःच्या प्रश्नाशिवाय देखील इतर प्रश्नाबद्दल बोलल्या, ही चांगली गोष्ट आहे. अन्याय करणाऱ्या सरकारला जर खाली खेचायचं असेल तर सर्व जातींची एकजूट झाल्याशिवाय खेचू शकत नाही. जातीच्या झेंड्याखाली मोर्चे काढणं आणि सर्व जातीच्या मिळूनच्या एका झेंड्याखाली, लालबावट्याखाली मोर्चे काढणं, याच्यात गुणात्मक फरक आहे. ज्या लाडक्या बहिणीची गोष्टी करतात, ह्या सोयाबीनला 9,000 रुपये देणार होते, सोयाबीनला 4,000 रुपये करून टाकलं त्यांनी. लाडक्या बहिणीला 1,500 दिल्यावर इकडे कट करावंच लागेल ना. सामाजिक न्याय विभागाला जो निधी दिलेला होता त्या निधीतून कपात करून टाकण्यात आली. आज लाडक्या बहिणीला वाटू लागलं लय मस्त झालं, लय मस्त झालं. कशाचं मस्त झालं? मिळतंय तर घ्या, मिळतंय तर घ्या, पण या लबाडापासून सावध राहा. कालच सुप्रीम कोर्टाने सांगितले की तुमचं नाहीतर बंद करू ते लाडकी बहीण वगैरे नाही चले. आणि रायगडच्या लाडक्या बहिणींनी तर सरळ सांगितलं की आम्हाला तुमचा नकोच, 1,500 नको, गरीब महिला आहेत त्या, नाही चालायचं आम्हाला तुमचं, आम्हाला खडकू नको. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे 3 वर्षाच्या पोरीपासून ते 75 वर्षाच्या महिलेपर्यंत बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना वाढत चाललेल्या असताना तुम्ही त्याच्याबद्दल चकार शब्द बोलायचा नाही. बिल्किस बानोवर ज्यांनी बलात्कार केला 19 जणांनी, त्या बिल्किस बानो कोर्टात लढली शेवटपर्यंत. 12 जण आरोपी सिद्ध झाले, 1 जण मेला, 11 जणांना जेलमध्ये पाठवण्यात आलं. आणि गेल्या वर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी नरेंद्र मोदींनी त्या सर्वांना 11 जणांना सोडून टाकलं. हे तुमची लाडक्या बहिणीची कन्सेप्ट. आणि ते बलात्कारी बाहेर आल्यानंतर त्यांचा भाजपवाल्यांनी सत्कार केला. संघ भाजप नाही चलेगा. हे आपल्याला मनापासून ठरवावं लागणार, हा निर्धार करावा लागणार आहे की जातीच्या आणि धर्माच्या नावानं राजकारण नाही चालणार. धर्माचं आणि जातीचं भगव्याचं नाव तुम्ही आम्हाला शिकू नका. भगव्याचं प्रेम इथं बसलेल्या महिलांना आणि कष्टकऱ्यांना, भगव्याचं प्रेम लालबावट्याला जेवढं आहे ना, तुम्हाला गाढवानं तुम्हाला भगवा समजलेला नाहीये. हा भगवा गौतम बुद्धाचा आहे, हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा, संत तुकारामांचा, हा भगवा गाडगे महाराजांचा. तुम्ही नागपुरात बसून ते रेशीम बागेत विणलेला भगवा नाहीये हा. म्हणून त्या भगव्याच्या नावावर आणि हिंदुत्वाच्या नावावर आमचे हे नका करू. अरे हिंदू बहिणीवरच तुम्ही बलात्कार केले,
हिंदू बहिणीवर बलात्कार करणाऱ्यांना तुम्ही संरक्षण दिलं, त्यांच्यावर कारवाई केली नाही, त्यांचे सत्कार केले स्वतःच्या पक्षाचा म्हणून, स्वतःच्या जातीचा म्हणून. आणि म्हणून एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि अगदी 2.5-3 वर्षापासूनच्या लहान पोरीपासून ते वृद्धेपर्यंत खुलेआम बलात्कार करायचे. या महिन्यात तर ऑगस्ट महिन्यात मी मोजतोय रोज आतापर्यंत 27 घटना घडल्या, त्याही उघडकीस आलेल्या आणि पेपरमधून आलेल्या. त्याच्यात 2.5 वर्षाची पोरगी आहे ताई आणि 75 वर्षाची आहे. कोणी बोलायचं? हे आम्हाला 1500 रुपये देतील विकत घेते. आणि म्हणून प्रश्न अनेक आहेत आणि हे सगळे प्रश्न जातीय जनगणनेशी रिलेटेड आहेत. हे सर्व प्रश्न सरकारच्या धोरणाशी रिलेटेड आहेत. मग आपण आपले प्रश्न सोडायचे का तर नाही? मी अगोदरच सांगितलं, आपण आपल्या प्रश्नासाठी लढायचं, त्यासोबतच समाजात हे प्रश्न जे निर्माण झालेले आहेत त्याच्यासाठी लढायचं. आणि आपल्या पोराबाळाचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे म्हणून आपल्याला हे सगळं पाहिजे. आमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे म्हणून आपल्याला किमान वेतन पाहिजे. आणि हे असं रिलेट करून आपल्याला हा लढा पुढे घेऊन जावा लागेल. एवढंच मी या प्रसंगी बोलतो. फार वेळ झाला. मला इथं या जातीय जनगणना परिषदेसाठी बोलवलं. एक उदाहरण झालं हे महाराष्ट्रातलं की जातीय जनगणना परिषद फक्त पुरुषच घेत नाहीत, जातीय जनगणना परिषद फक्त भारतीय कम्युनिस्ट पक्षच घेत नाहीत, तर अकोला जिल्ह्यातल्या अंगणवाडी आशा कर्मचारी देखील त्या परिषदा घेण्यास तयार आहेत. ते आजच्या या परिषदेवरून तुम्ही दाखवलेलं आहे. याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन. जय भीम, लाल सलाम, जय शिवराय. हम सब कॉम्रेड डॉक्टर प्राचार्य राम भाईती सरांना लाल सलाम. प्राचार्य राम भाईती सरांना लाल सलाम.